500 का इनाम। तर शरद भाई यावा, जन्मभूमी जरी आपली त्यांची निलेश भाई दारावकर जरी जन्मभूमी जरी वांजे असली मित्रांनो तरी कर्मभूमी त्यांची वाकडी। तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस या ठिकाणी निलेश भाई दारावकर यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी पाहतो। स्वागत आहे आपल्या या स्पर्धेच्या वतीने। सुपर 6 ची पहिली मॅच बघा, मॅन ऑफ द सिरीज साठी योगेश मडवी सर ही आता शेवटची मॅच असेल, कारण इथून 3 संघ राहतील, त्याच्यानंतर तुम्हाला सिरीज साठी धावा काढून घेतल्या जाणार नाहीयेत, त्याच्यामुळे ही तुमच्यासाठी शेवटची मॅच असेल। आणि बघा प्रेक्षक कमाल कॅच, सुकेश भोपी शिवसेना नेरीदुंद्री विभाग प्रमुख आणि अक्षयभाई मस्कर यांच्या वतीने प्रेक्षक कमाल कॅच साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल। बाबांच्या संघाचा खतरनाक खंदा समर्थक अजय भाई भोईर, एकच वादा आमचा अजय दादा यावा। अजय भाई आपलं सहर्ष स्वागत। अजय भाई यावा, ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। तर सतीश पाटील साहेब शिवसेना उपतालुका प्रमुख यांना विनंती असेल, आणि अविनाश भोईर साहेब आपण या व्यासपीठावरती। शिवसेना शाखा प्रमुख बाबंजे अविनाश भोईर साहेब यांना विनंती असेल आपण यावं, आणि अजय भाई यांचे मोठे बंधू यावं, आपलं ही सहर्ष स्वागत। अभिजित ठाकूर छोट्या सुकेश भोपी यांना विनंती करतो की आपण यावं। आपल्या शुभास्ते अभिजित ठाकूर छोट्या की ज्याच्या भावाने संपूर्ण भारत देशामध्ये टेनिस इक्विटी शो मध्ये आपल्या रायगडचं नाव मित्रांनो मोठं केलं, त्याचे बंधू आपण या ठिकाणी पाहू शकाल। अभिजित ठाकूर छोट्या यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया। दमदार क्रिकेटर मित्रांनो, जबरदस्त, आणि त्यांचे काका मालतो कीर्तिनिधी अण्णा ठाकूर विद्यमान सरपंच आपण त्यांना पाहतो, ज्यांचं देखील दमदार योगदान त्यांच्यासाठी लाभले, त्यांचेही मनापासून आभार। थँक्यू सो मच रॉकस्टार। सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत आपण पाहत आहेत। खरं तर आज या स्पर्धेतली अंतिम रात्र गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी आयोजित खरं तर तालुका प्रमुख चषक 2025 पर्व। तर चंद्रकांत पाटील साहेब सिद्धी करवले यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। सन्माननीय रुपेश शेठ ठोंबरे अर्थात बिंदास शेठ ठोंबरे साहेब शिवसेना पनवेल तालुका प्रमुख पनवेल विधानसभा आणि खरं तर यांच्या कार्याचा गौरव करणारी ही क्रीडा स्पर्धा तालुका प्रमुख चषक 2025 शानदार पर्व। आणि आमच्या स्पर्धेचे सर्व अर्थात लाडके आयोजक सुकेशजी भोपी साहेब आणि अक्षय दादा मस्कर यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि त्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी नाईटची भव्य दिव्य स्पर्धा गजर क्रिकेटचा सोह आनंदाचा याची देई या चढवा। आणि आपण पाहतोय तालुका प्रमुख चषकाचा शानदार सोहळा। सुपर 6 ची लढत बघा, या मॅच पर्यंतच धाबा काउंट असतील। सुपर 6 च्या ज्या 3 लढती होतील तोपर्यंत धाबा मॅन ऑफ द सिरीजचा काउंट होतील, त्यानंतर कुठल्याही प्रकारच्या धाबा काउंट केल्या जाणार नाही, या गोष्टीची साही संघाने नोंद घ्यायची आहे। दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया। डोंगऱ्याचा पाडा विरुद्ध वावंजे 40+ अशी लढत पाहायला मिळते। डोंगऱ्याच्या पाडा संघाची सलामी जोडी अक्षय कडू आणि प्रदीप पाटील ऍज ओपनर म्हणून आलेत। बॉल चांगला, शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण। मोसिम शेखचं हे पहिलं षटक तुम्ही पाहता। पॉवर प्ले मध्ये सध्या गोलंदाजी करताना 2 चेंडू फेकलेत, एकच धाव त्यानं खर्च केली। लॉंग ऑफ प्रेझेंट मध्ये 1 खेळाडू तैनात केले गेले, 1 मिड विकेटला खेळाडू आहे। पहिला पॉवर प्ले मध्ये हे फक्त 2 खेळाडू बाउंड्री लाईन वरती। फुल टॉस चेंडू प्रहार केलाय परंतु मिस टायमिंग आणि झालंय, रसलंय, सापळ्यामध्ये अडकलाय। प्रकाश पाटीलने घेतला झेल आणि प्रदीप पाटीलचा होतोय समाप्त खेळ। गडी बाद झाल्या मैदानावरती आपण पाहतो प्रदीप पाटील बाद झालाय। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 7 फडके मैदानावरती येतोय। दमदार लढती तुम्हाला पाहायला मिळाल्या। आमची स्पर्धेचे एवन जोडी करत तर आमची एवन जोडी आयोजक करतात सुकेश दादा भोपी आणि अक्षय दादा मस्कर यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा स्क्रीनवरती दाखवले जाते। सुकेश दादा भोपी यांना
बघा एक दमदार आयोजक आहेत आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी मित्र 2 बाईक या वर्षी आहेत, परंतु पुढच्या वर्षी 2 बाईक्स 1 फोर व्हीलर अशा पद्धतीने ही स्पर्धा आपल्या भेटीला येईल. आणि स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहताय आमच्या स्पर्धेचे सर्व दमदार आयोजक सुकेश दादा भोपे, आपलं मनपूर्वक स्वागत. धाबा संख्या तुम्ही पाहताय, धाबा फडकावरती एकूण स्कोर तुम्ही पाहताय 2 धाबा तर 1 गडी बाद झाले. चला नेक्स्ट मॅच वलवली संघाचे संघनायक आणि हरिग्राम संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. वलवली विरुद्ध हरिग्राम दोन्ही टीमचे कॅप्टन यावं. 7 फडके ऑन स्ट्राईक बॅट्समन तुम्ही पाहतायत. टेनिस क्रिकेट विश्वातील एक चांगला खेळाडू, सातत्याने त्याच्याकडून मोठमोठ्या इनिंग्स पाहतो, परंतु यावेळीचा बॉल इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळून काढलाय आणि जोपर्यंत चेंडू फील्ड होणार तोपर्यंत 2 धाबा फार वेगाने कंप्लीट केल्या. 2 धाब्याने संघ पोहोचलाय तो यावेळेस 4 या धावसंख्येवरती. सुपर 6 ची पहिली लढत इथनं जिंकणारा संघ सुपर 3 मध्ये दाखल होणार. यानंतर अजून एक लढत तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच नंतर. आणि खरं तर त्यानंतर अजून एक लढत होणार ती म्हणजे 2 बलाढ्य संघ जय माता दी दिगोडे विरुद्ध खरं तर वेताळदेव चांभारली यांच्यामध्ये. हा चेंडू प्रहार केलाय, बॉल स्कोरले क्रिजन मध्ये धन 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 करत 7 फडकेच्या बॅट मधून चौकार. स्पर्धेचं टायटल सॉन्ग आहे. खरं तर या संपूर्ण आयोजकांचं गुणगान गाणारं संगीत सध्या डीजेच्या माध्यमातून ऐकलं जाते. 5 रात्र चालणारा क्रिकेटचा महासंग्राम शेवटच्या रात्रीमध्ये डॉट चेंडूची समाप्ती. यॉर्कर चेंडूचा वापर केला आणि शेवटचा अंतिम चेंडू डॉट फेकलाय आणि अशा प्रकारे मोसिम शेखचं पहिलं षटक समाप्त झालं. 1 गडी बाद. धावा संख्या डोंगरे संघाची 8 धावा धावपडकावधी. दिलं सर्व योगदान त्याचं राहिलं. खरं तर संपूर्ण मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंटचा बादशाह म्हणून त्याला म्हटलं जाते. खरं तर प्रवीण गायकर रॉकस्टार आमच्या सोबत जॉईंट आहेत, त्यांचं देखील स्वागत. स्क्रीनवरती त्यांना दाखवलं जाते आणि या स्पर्धेतली अंतिम रात्र तुम्ही एन्जॉय करतात मित्रांनो. आज शेवटच्या टप्प्यातले सामने सुपर 6 तुम्ही पाहणार, त्यानंतर सुपर 3 आणि त्यानंतर फायनलची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळणार. कोण असेल स्पर्धेतला चॅम्पियन संघ? तर स्पर्धा तुम्ही पाहतात गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी आयोजित ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा अर्थात तालुका प्रमुख चषक 2025 शानदार पर्व. चला भेट घेऊ नका. टीम 40+ बाबांचे संघ लगेच फिल्डिंग रचना करून घ्यायचे. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज झालाय या ठिकाणी अशफाक शेख आलाय. ओव्हर नंबर 2 करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आलाय. सेकंडला तुम्ही बॅट्समन पाहतात सध्या अक्षय कडू. स्विच हिटचा फटका, बॉल चाललाय पॉइंट सीमारेखेच्या दिशेनं धन 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 करत पहिला बॉलवरती अक्षय कडून टोकलाय चौकार. सी ग्रुप साठी 1 बाईक दिली जाईल, DEF ग्रुप साठी 1 बाईक दिली जाईल. अशा प्रकारे 2 बाईक आहेत आणि दमदार कडा स्पर्धा. अक्षय कडू साठी चांगला चेंडू, इथे 1 धाव तर मिळाली, डबलचा कॉल दिलाय आणि बघता बघता दुसरी धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट झाली आणि 2 धावेने संघ सध्या पोहोचलाय
14 या धावसंख्येवरती अक्षय कडू खेळतो 2 चेंडूमध्ये 7 धावा 3 चेंडूमध्ये 7 धावा त्याने केल्यात. सेवन फडके खेळतोय. एकीकडे आपण पाहिलं तर त्याने 3 चेंडूमध्ये 6 धावा केलेत. तो सेवन फडके नास्ट्राइक एंड वरती आहे. अशफाक शेखचं षटक तुम्ही पाहते दुसरं. हा चेंडू चांगला बॉल इथे यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चांगले क्षेत्ररक्षण झालंय. परेश भाई होते त्या ठिकाणी. एक सिंगल त्या ठिकाणी मिळाली. आजही चांगलं क्रिकेट परेश भाईच्या माध्यमातून नेहमी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये परेश भाईंना आपण पाहिलंय, परंतु या इम्पॉर्टंट लढतीमध्ये भाई मात्र थोडेसे स्लीप मध्ये उभे राहिलेत. बघा स्क्रीनवरती आमच्या अक्षय दादा मस्कर यांना दाखवलं देते, त्यानंतर मोहन दादाला दाखवलं देते. खरं तर संपूर्ण 5 रात्रीची मेहनत नव्हे मित्र, गेल्या 1 महिन्यापासून या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी यांचं देखील फार मोठं योगदान राहिलंय. त्यांचंही मनपूर्वक आम्ही स्वागत आणि अभिनंदन करतोय. बॉल चांगला पाठीमागे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. रन्स प्राप्त झाली. 1 सिंगल आणि सिंगल न धावसंख्या पुढे चालली आहे. धावसंख्या सध्या 16 या धावसंख्येवरती. सिंगल डबलला प्राधान्य दिले आणि सिंगल डबलच्या माध्यमातून इथे वाटचाल करताना टीमनं बनवल्यात आतापर्यंत 16 धावा. स्वर्गीय कुशाल दादा 11 गावदेवी डोंगराचा पाडा संघ तुम्ही पाहतात. दुसरीकडे आपण पाहतोय सिमलंग स्पोर्ट्स वावंज फोर्टिप्लस. हे 2 संघ एका परिसरातले. फटका छान आहे मिस टायमिंग या ठिकाणी मोसीम होता आणि झेल टिपलाय त्यानं. धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. अजून एक अक्षय कडू बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये मोठा धक्का कारण सध्या तरी संपूर्ण स्पर्धेमध्ये अक्षय कडूचा बोलबाला होता, परंतु या मॅच मध्ये फक्त 7 धावेचं योगदान दिलाय. तो अक्षय कडू बाद झाल्यानंतर स्वतःवरती नाराज आहे, कारण इम्पॉर्टंट मॅच मध्ये त्याला एक चांगली लढत करायची होती, चांगली इनिंग त्याला साकारायची होती, परंतु तो बाद झालाय. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोहित धोंगडे मैदानाच्या आतमध्ये येतोय. चला कॅप्टन खान ब्रदर्स वलवली संघाचे कॅप्टन या. सुपर 6 ची दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, ती म्हणजेच हरिग्राम विरुद्ध वलवली. नक्कीच लढत होणार. त्रिशा दक्ष 11 हरिग्राम विरुद्ध खान ब्रदर्स वलवली यांच्यामध्ये अजून एक सुपर 6 ची लढत. हा चेंडू पुन्हा हवेत, परंतु आता क्षेत्ररक्षक फार दूर आहेत. जोपर्यंत मोसिम शेख बॉलवरती पोहोचतील, एका ऍक्शन मध्ये बॉल उचललाय, परंतु 2 धावा काय रोखू शकले नाहीये. 2 धाब्याने संघ पोहोचतोय 18 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 18 धाबा. षटक क्रमांक 2 समाप्त झालेत. सध्या परिस्थिती आपण पाहिली तर डोंगराच्या पाड्या संघाची थोडी नाजूक आहे, कारण 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 9.00 च्या सरासरीनं 2 गडी बाद धाबा केलेत त्या 18 धाबा. तर स्क्रीनवरती दाखवले जाते बघा, डोंगराच्या पाड्या संघाला सपोर्ट करण्यासाठी मयुरदादा फडके यांचा खरं तर इथे सपोर्ट पाहायला मिळतो डोंगराच्या पाड्या संघाला. मयुरदादा आपलं देखील स्वागत आहे. बघा टॉस केलं जाईल. याच दरम्यान आपण पाहू शकाल दिगोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा भारतीय जनता पार्टी ओरण तालुका दमदार नेतृत्व दिगड प्रीमियर लीगचा आम्ही दमदार आयोजन पाहतो, नाईट स्पर्धा पाहतो. ते जय माता दी सीलाईन बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर मयूर शेठ घरत माजी सरपंच दिगोडे यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावर. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा संख्या 18. पहिला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक सुभाष बॉल पर्यंत पोहोचतायत, तोपर्यंत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु अडवण्यामध्ये यश आलं. शेवटच्या क्षणाला चांगली फिल्डिंग झाली त्या ठिकाणी. जबरदस्त 3 धावा एकवटल्यात फलंदाजीनं.
सुभाष फार वेगाने आले परंतु बॉल पर्यंत ते पोहोचले नाही. त्यानंतर बॅकअप मिळालं आणि एक धाव तरी आपल्या टीमसाठी वाचवली. धावा 3 आल्या. बॉलवरती धावसंख्या तुम्ही पाहतायत. तर परेश भाई जर यांनी झेल टिपला तर दिकोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मयूर शेठ घरात त्यांचा लकी नंबर 5005 रुपयाचा कॅश प्राइज अगदी त्यांचे परम मित्र आहेत मित्रांनो. परंतु जर या ठिकाणी परेश भाई यांनी झेल पकडला शिवसेना उपजिल्हा प्रमुख तर त्यांच्यासाठी मयूर शेठ घरात दिगोडे माजी सरपंच सिलेन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीनं 5005 रुपयाचा कॅश प्राइज. नक्कीच अंश 11 डोंगऱ्याचा पाडा संघाला खरं शुभेच्छा दिल्यात आमचे सन्माननीय समीर दादा फडके. मॅचचा आनंद घेतात आणि त्यांच्याकडून संघासाठी शुभेच्छा आल्यात. समीर दादा फडके आपल्या आम्ही स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतोय. कारण बरेचसे प्रेक्षक अद्याप मॅचचा आनंद घेतात. रात्रीचे ठीक आपण पाहतोय 2 वाजून जवळ 12 मिनिटं झाली आहेत आणि नक्कीच मॅचचा आनंद घेत आहेत. चांगला झेल त्या ठिकाणी धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. रोहित डोंगरे बॅक टू द डग आउट. मागच्या बॉलवरती ज्या खेळाडूनं खरं तर चांगली बॅटिंग केली तोच खेळाडू आता बघा पॅडल स्वीप केलं. फिल्डर चांगले होते त्या ठिकाणी परंतु जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. त्या ठिकाणी ऋषिकेश गोंधली आणि झेल राजेश होते आणि राजेश पाटीलनं सुंदर झेल टिपलाय. रोहितचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या 25 लॉस ऑफ 3 विकेट. आणि धमाका बॉल सीमारेखा बाहेर. जयेंद्र डोंगरेच्या बॅटमधून षटकार. ते प्रेक्षक बघा किती डान्स करतायत. हा संगीत सध्या तरी फॉर्म मध्ये आणि त्या संगीतावरती ठुमके लावत असताना आमचे प्रेक्षक बरं स्वागत है. आज की रात हमारे दर्शकों के नाम बऱ्याच संख्येने प्रेक्षक बघ तुम्ही पाहिले. मागच्या 2 मॅच पूर्वी आपण पाहिलं की हरिग्राम विरुद्ध केबाले या लढतीमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. जयेंद्र डोंगरेसाठी चेंडू चांगला. अपील स्ट्रॉंग अपीलमध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी. अशा प्रकारे आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 31 रन लॉस ऑफ 3 विकेट. नक्कीच व्यासपीठावरती आमचे मयूर दादा घरात दाखवले जातात. त्यांचा वाढदिवस खरं तर काही दिवसापूर्वी सेलिब्रेशन झालं होतं आणि मयूर दादा घरात आपण स्क्रीनवरती दाखवले जातात. त्यांचं देखील स्वागत आहे. डोंगऱ्याचा पाडा विरुद्ध आपण पाहतो 52-40+ आणि खरं तर आमचे एकनाथ दादा पाटील असतात. बाबू दादा मॅचचा आनंद घेतात. अंडर द ग्राउंड डिस्टिंग द मिस्टिंग आपलं मनपूर्वक स्वागत. 31 रन 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4थं षटक गोलंदाज ऋषिकेश गोंधलीचा वापर करण्यात आलाय. पहिला चेंडू चांगला आहे. अगदी खोलात टाकला आणि फलंदाजाला पूर्णपणे बीट केला आणि डॉट बॉलची समाप्ती. शेबन फडके सारखा खेळाडूला शांत केलाय. खरं तर 52-40+ संघाचं कौतुक करायला पाहिजे. आता तरी आपण पाहिलं गेल्या 2 वर्षापासून अगदी फॉर्मात असलेला संघ 52-40+. यावेळीचा चेंडू मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक जजमेंट करतायत आणि सुंदर झेल टिपलाय.
हजीबाला सेक आणि इथे धक्का मैदानाच्या आतमध्ये 7 फटके. बॅक टू द डग आउट. स्क्रीनवरती दाखवले जातात. त्यानंतर कर्णाला विभागाचा तारा अर्थात सितारा तारेगावचे आमचे रोशन पाटील मॅचचा आनंद घेतात. आणि त्याचबरोबर आमचे मयूरदादा घरत यांना दाखवले जाते स्क्रीनवरती. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आले, कारण शेवटच्या रात्रीतील काही सामने आता बाकी राहिलेत आणि नक्कीच मॅचचा आनंद घेत असताना हजीबाला शेखनं काय सुंदर झेल टिपला. हा चेंडू कट केलाय. कबर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एक सिंगल घेतली आणि आतापर्यंत धाबा झाले त्या धाबा फडकावती फक्त 32 धाबा. ज्या डोंगराच्या पाड्या संघानं आजच्या मॅच मध्ये दमदार प्रदर्शन केलं आणि खरं तर डोंगराच्या पाड्या संघानं मॅच आपण पाहिली त्याच्या विरोधात नेरे संघाला त्यानं परास्त केलं. परंतु आता 40+ संघाच्या विरुद्ध खेळताना काय जबरदस्त गोलंदाजी डोंगरापाड्याच्या विरुद्ध करताना गोलंदाज शेवटचं षटक ऋषिकेश गोंधली. चेंडू फेकलेत त्यानं 3 आणि धाबा दिलेत त्या फक्त 1. 4 चेंडू फेकलेत. खरं तर आता हा चेंडू पुन्हा हवेत. अजिबाला शेख आता मात्र बीट झालेत. मागच्या बॉलवरती झेल टिपला परंतु यावेळी प्रयत्न त्याचा फसलाय आणि बॉल सीमारेखा बाहेर. 4 रन. ह्या बॉलवरती बॉल ना त्याला हुलकावणी दिली आणि बॉल बघा सीमारेखा बाहेर गेला. खरं तर अजिबाला शेखनं भरपूर चांगले प्रयत्न केले. शेवट मोमेंट पर्यंत त्याचा बाय फक्त बॉलला लागला आणि त्यामुळे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. चौकार. धाबा संख्या 36. समोर खेळतात अगदी स्टेट ऑन दी स्टेट गॉन 6 रन. अंतिम चेंडूवरती षटकाराने आता टार्गेट झालंय मैदानावरती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना डोंगराच्या पाड्या संघाने 42 धावा केलेत. 43 धावेचं टार्गेट 52 40+ संघाच्या समोर. टॉस करूया आपण या ठिकाणी हरिग्राम विरुद्ध या ठिकाणी आपण वलवली. टॉस करण्यासाठी मी विनंती करतो तिकडे ग्रामपंचायतीचे या ठिकाणी माजी सरपंच मयूर शेटकर यांना विनंती करतो की आपण या जय माता दी ग्रुपचे सर्व मयूर शेट यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. सेकंड मॅच सुपर 6 तुम्हाला पाहायला मिळेल. हरिग्राम विरुद्ध त्यांना फाईट करायला मैदानावरती तो म्हणजेच टीम खान ब्रदर्स 11 वलवली. दक्ष अँड त्रिशा 11 हरिग्राम. हेड्स इज द कॉल. हेड्स इट इज हरिग्राम संघाने टॉस जिंकला. तत्पूर्वी मी विनंती करतो या ठिकाणी DK भोपी साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य की आपल्या शुभ हस्ते मयूर शेट यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करावा. त्याच्यानंतर त्यांच्या समेत आमचे भगवादारी शिवसेना म्हटल्यानंतर दाढीवाले आपण नेहमीच दमदार व्यक्तिमत्व पाहतो. आज आपण DK भोपी साहेब आणि त्यांच्या समेत गुरुनाथ पाटील साहेब. DK भोपी साहेब म्हटल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकाल या ठिकाणी की DK भोपी साहेब म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे नामदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची कॉपी. कारण त्यांना पाहिल्यानंतर सर्वच अचंबित होत असतात आणि पाहू शकाल त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. महेश घर त्यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. शिंदे साहेब प्रगती केली होय आमच्या
सेलिब्रिटी झालेत ज्युनियर शिंदे सरकार आणि बघा हुबेहूब त्यांची कदर ही संपूर्ण प्रतिकृती पाहायला मिळाली आणि आमच्या पंच हिरामन भोसले यांना देखील मोह आवरला नाही त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा. त्यांनी देखील त्यांच्यासोबत या गोड आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या. 43 चेस करायचं आहे. 43 टार्गेट 43चं आहे. 43 धावांचा पाठलाग मैदानामध्ये 52 40+ टीमला करायचा आहे. मोसिम शेख हा खेळाडू नेहमी या संघासाठी चर्चेमध्ये राहिला आणि त्याच्याबरोबरीने प्रकाश पाटील बघा प्रचंड कदर मिळती जुळती ही कदर हुबेहूब प्रतिकृती आपण पाहताय. क्या बात आहे. स्टाईल देखील अगदी योग्य आहे आमची बोपीदादांची. शिंदे सरकार क्या बात आहे. कदर काहीच फरक नाही आहे. परफेक्ट एकदम अतिशय योग्य कदर आपण पाहताय ही छबी शिंदे सरकार. आणि आमचे पेणमध्ये गेलं की अटल करंडकचे आयोजक बाल गुड्डू त्यांना देखील पाहिलं की तुमची आठवण होते. शिंदे सरकार रिक्षापासून थेट मुख्यमंत्री हा प्रवास आपण पाहिला. खरं सर्वसामान्य नागरिक ते असामान्य पदावरती पोहोचणारे आमचे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची छबी. शाखा प्रमुख ते खरं तर मुख्यमंत्री हा प्रवास त्यांचा आपण पाहिला तर प्रत्येकासाठी प्रेरणादायी राहील. किसननगर ठाण्याचे पहिले शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री हा प्रवास आणि खरं तर त्यांच्या कार्यकाळाचा प्रचंड गौरव झाला. ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं हिंदुत्वाकडे गेले. हिंदुत्ववादी सरकार त्याला मात्र त्यांनी पाठिंबा दिला आणि आज आपण पाहताय खरं तर शिंदे सरकार चर्चेमध्ये राहिलं आणि त्यांच्याच खरं तर राजवटीमध्ये अनेक चांगली कामं महाराष्ट्र राज्यामध्ये आपण पाहिली. त्यांची छबी आमचे भोपीदादा यांच्या खरं तर कडे पाहून आम्हाला वाटते मिळते जुळते. शिंदे सरकार जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आलाय 7 फटके. मोहसिन शेख डाऊन द ग्राउंड पहिलाच फटका व्हीसेप मध्ये केले. त्या ठिकाणी बॉल निघालाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन सीमारेषा पार. वेलकम बाउंड्री 4. बॅटिंग मोसिमकडे पाहिलं की असं वाटत नाही तो 40+ आहे आणि कदर 52 संघ 40+. पुन्हा एकदा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह कव्हर्स आणि मिडऑफच्या मधून गॅप शोधला. बॉल निघालाय जमिनीला घरंगत सीमारेषा पार. कमालीची फटकेबाजी. अनादर 1 4 चौकार. वय वाढलं परंतु आपण पाहिला बॅटिंग मधली गुणवत्ता त्यांचा तो खरं तर ती स्फूर्ती उत्साह तेज हा सारखाच आहे आतापर्यंत. मोसिम शेख आणि त्यांच्याबरोबर प्रकाश नॉट नंबर जर्सी क्रमांक आपण पाहताय. खूप चांगली फलंदाजी करताना आपण त्यांना पाहू शकाल. 52 40+चे बिग सपोर्टर माजी सरपंच एकनाथजी पाटील या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. गोवर्धन शेठ पालेकर त्यांना आपण पाहता. भीमशेठ फडके सर्व खरं तर बसून मात्र या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं मनापासून आपण करूया स्वागत. अजय भोईर त्यांना पाहता VIP डाईजवरती. गोवर्धन शेठ आणि सर्व मान्यवरांना विनंती या मंचावरती आपलं स्वागत. टॉस केला बॉलला 7 फडकेचा हा चेंडू अतिरिक्त उसळी घेत मात्र निघालाय. अनप्लेएबल डिलिव्हरी 1 for 1 ओव्हर ही सूचना डेफिनेटली बॉलर्सला मिळेल कारण अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू डोक्यावरून निघाला आणि त्या ठिकाणी आपण पाहताय 9 धाव फलकावरती आहेत. नावडे 40+ आणि 52 40+ जो सामना झाला तो खरं तर रेकॉर्ड ब्रेक झाला. 1600+ व्ह्यूवर्स मात्र त्या स्पर्धा सामन्याला आनंद घेताना आपण पाहिले. पुन्हा एकदा लॉफ केलाय डाऊन द ग्राउंड. कॅचचा प्रयत्न केला होता छोट्या प्रेक्षकाने परंतु जमिनीला समांतर हा होता. फ्लाइट अँड मायटी. इट्स अ ह्यूज षटकार. 6 छोट्याने प्रयत्न केला होता त्या लहान परंतु प्रेक्षक कमाल कॅचसाठी
सुकेश भोपी नेरेंद्र विभाग आणि त्यांच्यासोबत अक्षय मस्कर यांच्या वतीने ऐवा प्रेक्षक कमाल कॅचसाठी इथे 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. जबरदस्त बॅटिंग बघा या खत सामन्याचे शेवटचे घरदारी लढती आहेत ज्याचे गुण मात्र तुमच्या वैयक्तिक पारितोषिकासाठी कन्सिडर केले जातील, ग्राह्य धरले जातील. मोहसिन शेख हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल करत असताना मिड विकेट मध्ये फिल्डर आहे त्यांच्या दिशेने फटका, सिंगलला डबल मध्ये परावर्तित करायचा आहे. निघाले दोन्ही खेळाडू, क्या बात आहे. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 40+ क्रिकेट हे खरं तर खेळलं जातं एक धाव उत्तम आरोग्यासाठी. हेल्थ इज वेल्थ असं म्हणतात, आरोग्यम धन संपदा. कारण तुमच्याकडे संपत्ती किती आहे यापेक्षा त्या संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी तुम्ही किती सुदृढ आहात हे फार महत्त्वाचं रोशन आहे. अजय भोईर यांना आपण स्क्रीनवरती पाहताय. वावंजी विभाग शांतता संघटनेचे विद्यमान सल्लागार अजय भाई, आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही. सेलिब्रेशन त्या ठिकाणी केला जातो. अजय भोईरला आपण पाहू शकाल खरं तर ऑन स्क्रीन सामन्याचा आनंद घेत असताना. या बॉलला बॅकफुटला गेले, पंच केला बॉलला, एक्सा कव्हरला, जबरदस्त पंच. असं म्हणतात ना मार्केटमध्ये कितीही नवीन शेंगदाणे आले तरी बदामाची किंमत कधी कमी होत नाही असं म्हणतात. आणि हा जुना जाणता खेळाडू आहे, पुराणा चावल. काय बॅटिंग केली आहे, बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार डाव द्या मोहसिन शेख साठी. क्या बात आहे. जर हा सामना जिंकला तर मात्र एक वेगळा इतिहास घडेल. रेग्युलर टीमला पराभूत कर, बऱ्याच ठिकाणी मात्र त्याने उलटफेर केला. यस, टेंबोडे संघाला देखील 52 ने पराभूत केलं. कुंभडभुजे संघाला पराभूत केलं होतं. क्या बात किसी आहे. को भी सदमा दे सकती है. यस यस डेफिनेटली, कारण गुणवत्ता आहे या खेळाडूंमध्ये. पुन्हा एकदा स्लॉट घेतलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड, लाजवाब फटका. फलंदाज आपण पाहता मोहसिन शेख आक्रमक झालाय, अनस्टॉपेबल. पहिल्याच ओव्हरमध्ये 27 धाबा कुठल्या आणि अक्षरशः धाबे धनानून सोडले डोंगराच्या पाट्या टीमच्या खेळाडूंचे. प्राप्तीचा आनंद त्याने सेलिब्रेट केलाय. आणि बघा 18-16, 18 मध्ये 16चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. 18 बॉल आणि 16 धाबा हे समीकरण आता सामन्यामध्ये आलं. चला थोडं स्पीडअप करा, वेळ जास्त झालाय. उद्या होळीचा सण आहे, भरपूर आपण पाहताय. खरं तर परेश भाई यांना देखील आपण पाहता या मॅच मध्ये चांगलं योगदान त्याने दिलंय. या स्पर्धेसाठी देखील त्यांचं दमदार योगदान राहिलं. 40+ क्रिकेट खतर येणाऱ्या कालावधीमध्ये हे क्रिकेट देखील तुम्हाला या क्रिकेटचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळेल. जे सध्या रेग्युलर खेळतात त्यांचा देखील वय वाढेल आणि तेच खेळाडू तुम्हाला 40+ मध्ये दिसतील. आणि त्याचवेळेला नवीन फळी तयार होईल नवीन खेळाडूंची येणाऱ्या कालखंडामध्ये. इथे आपण पाहता 40+ क्रिकेट वावन जे 40+ला कमी आखता कामा नाहीये. डोंगराच्या पाडा संघाला आता सदमा बसेल कदाचित. 18 बॉल 16 मैदानाकडे स्टॅकिंग येणार. आता प्रकाश पाटील आलाय, राऊंड द विकेट बॉल तयार. धीम्या गतीचा हाफ ट्रॅकर होता, थोडासा आपण पाहिला बॉल खाली राहिला, अतिशय गती कमी होती, टप्पा देखील योग्य होता, त्यामुळे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. यानंतर अजून एक मोठी लढत इथे पाहायला मिळेल. दिघोडे आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ चांबारली या दोन टीम मध्ये मोठी लढत. आणि खरं तर चांबारली संघाचा रजत आता खरं तर रवाना झालाय मिडबावच्या स्पर्धेमध्ये. त्याने संघाला सुपर 6 मध्ये क्वालिफाय करून दिलं आणि तो निघाला. खरं तर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सातत्याने भ्रमंती करणारा हा खेळाडू, आय थिंक मोठ्या देखील तिकडे असेल. व्यावसायिक दर्जाचे हे खेळाडू आहेत. आपल्या रायगड टेनिस क्रिकेट जगताने मात्र आता संपूर्ण जागतिक करत पातळीवरती मात्र वेगळा ठसा उमटवलाय. याही वेळेला खेचून मारल्या बॉलला मिड विकेट मध्ये 7 फटके त्यांच्या हातामध्ये झेलबाज झाले. परंतु जाता जाता 7 मध्ये 26 केल्या. फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार डाव द्या मोहसिन शेख या खेळाडूसाठी. सामना खुला करून चाललाय मैदानाच्या बाहेर. संगीत तुम्ही ऐकताय डीजेच्या माध्यमातून.
तिसऱ्या क्रमांकावरती प्रवीण पाटील उर्फ सर्वांचे आमचे लाडके भाऊ मैदानाकडे चालेत इनेट नंबर 3. अजूनही 15 बॉल 15. प्रत्येक जण त्या ठिकाणी टाळ्यांचा गजर करतो मोहसिन शेखसाठी. का करू नये, त्याने सामना करतं त्यांनी खुला करून दिला. 7 मध्ये 26 केल्या आणि आपल्या डावाला आपल्या संघाला मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती आणून ठेवलं. परंतु सामना संपलेला नाही आहे. मोठा उलटफेर या ठिकाणी रोखायचा असेल तर आता 15 मध्ये 15 धावा डिपेंड करावं लागतील मैदानाच्या आतमध्ये. डोंगराचा पाडा या टीमला, काऊदेवी कुशालदादा 11 डोंगराचा पाडा पण टीमला पाहत आहे. अंतिम 15 बॉल आणि 15 धावा. रन बॉल इक्वेशन मैदानामध्ये आल्या. सिंगल डबल घ्यावं लागतील आता इथून मात्र पुढे. हलकीशी कडा घेतली, बॉल त्या ठिकाणी थर्ड मॅनला चाललाय. प्रॉपर कनेक्शन नव्हता. विकेट जर का इथे प्रकाश पाटील यांचा मिळाला असता तर दबाव वाढला असता बाबांच्या 40+ टीमवरती. यंगस्टर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहताय खरं तर 40+ मास्टर असा हा सामना विद्यमान मैदानामध्ये रंगतोय. सुपर 6 ही पहिली लढत आहे आणि यानंतर आणखीन 2 लढती होतील. त्यानंतर सेमीफायनल फायनल असे सामने तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. सुपर डुपर्स क्लास मात्र प्रत्येक संघांना दाखवायचा आहे आजच्या रात्रीमध्ये. चांगल्या लढती संपूर्ण खतर स्पर्धेमध्ये पाहिल्या आणि A-B पोल संपूर्ण पोलमध्ये दिग्गज संघ या खतर स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. रिव्हर्स खेळले, पटका फसला डीपमध्ये. फिल्डर त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता. झेल कॅरी करणं सोपं नव्हतं. प्रवीण पाटील निघाले. सेकंडचा कॉल 2 धावा घेत असताना दबाव आता पूर्णपणे डोंगराचा पाडा या टीमवरती. एक रन महत्वाचे आहे. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आपल्या मुलाखतीमध्ये. एक रनचा संग्रह करत मात्र हा संघ पुढे चाललाय विजयाकडे वाटचाल. धोक्याने आपल्याला बरंच काही शिकवलं. जेव्हा धोका भरपूर पडतो तेव्हा एक पाऊल पुढे टाकत आपल्याला जावं लागतं, तेव्हा आपल्या पुढचा रस्ता मोकळा होत जातो. तशाच पद्धतीचा खेळ. हाफ ट्रॅकर स्क्वेअर लेगच्या पंचाच्या डोक्यावरून संदीप पालकर व्हायब्रेटर अंपायर त्यांना खाली बसावं लागलं. बॉल निघाला मागे. स्क्वेअर लेगमध्ये एक सिंगल घेत असताना हे दोन्ही खेळाडू डावाला पुढे घेऊन चाललेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली आतापर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32. आता 12 मध्ये फक्त आणि फक्त 11चं समीकरण. दोंदरी विभाग प्रमुख सुकेशी भोपी खरतर यांचं संगीत भरपूर बॅकफुटला गेले होते. आय थिंक क्रिचच्या डेपचा वापर केला होता आणि त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला होता. त्याचमुळे 2 धावा आल्या. 12-11. संदीप पालकर त्या ठिकाणी पाहिलं स्क्वेअर लेगमध्ये बसले खाली. त्यांच्या डोक्यावरून बॉल निघाला होता. ते देखील 40+ मास्टर आहेत. तर एका बाजूला आमचे कैलास भोईर आपटा, तिसरे पंच आमचे हिरामन भोसले कर्णाला. त्रिवेणी संगम या स्पर्धेला दमदार योगदान देत असताना चांगली कामगिरी राहिली पंचांच्या माध्यमातून. फार अवघड काम असतं पंचांचं. सर्वात महत्त्वाचा जर या स्पर्धेचा क्रिकेट स्पर्धांमधला घटक कोण असेल तर तो आमचे ऑफिशियल पंच, कारण त्यांना प्रत्येक बॉलवरती निर्णय द्यावा लागतो. आणि संदीप पालकर यांची ती व्हिडिओ नेरेच्या नाईट स्पर्धेमधली प्रचंड व्हायरल झाली होती. उपेंद्र ते आमच्याकडे तर रील स्टार होते मोरबी नाईटमधली. यस, जाऊया मॅचकडे. आपण 12-11चं समीकरण आहे. बॉलिंग मार्कमध्ये बॉल तयार. प्रकाश पाटील लॉंग चेस होता, थोडासा पुढे आले होते. इथे वाईड बॉलचा इशारा पाहायला मिळाला. पंचांचा हात जमिनीला समांतर, कारण हा बॉल होता अवांतर. वाईड बॉलने मात्र सुरुवात केली या षटकाला. धावसंख्या धावफलकाची 33, अजूनही 12-10. तर समीकरण अनिकेत पाटील या षटकामध्ये बॉलिंग मार्कवर आलेत फार एंड करून. अनिकेत फडके माफी असावी, पी म्हटलं की मला वाटलं पाटील, पण तो फडके नावाचे खेळाडू या संघामध्ये जास्त आहेत. अनिकेत फडके या षटकामध्ये. अकुटप्प्याचा बॉल पूल करत असताना मिस टायमिंग झाला फटका. बॉलने घेतली जास्त उंची, अंतर कमी कापलं. फील्ड डाऊन द बॉल. झेल बाद झाले प्रकाश पाटील. हा दुसरा धक्का असेल बाबांच्या 40+ टीमला. आता 11 मध्ये 10 धावांचं समीकरण. खुला करून दिला नसता तर अडचणी वाढल्या असत्या बाबांच्या 40+ टीमच्या वाट्याला.
पहिल्याच ओव्हरमध्ये 27 धावा कुठल्या, तिथून आपण जर पाहिलं कॉन्फिडन्स लेवल थोडा डाऊन झाला डोंगराचा पाडा या टीमच्या खेळाडूंचा. प्रदीप पाटीलने संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी केली, त्याच वेळेला अक्षय कडू त्याने मात्र अष्टपैलू कामगिरी साकारली. या स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलं सर्वांना. प्रत्येक खेळाडूचं योगदान. सेवन फडकेला आपण पाहिलं टीमचा की प्लेअर, त्याने देखील चांगली कामगिरी साकारली. हा सामना जिंकणं तितकंच महत्त्वाचं राहील. समोर नवीन फलंदाज मैदानाकडे चाललेत. ऋषिकेश गोंधळी स्ट्रायकिंग एंडवरती 11-10. बॅकफुटला गेले, अप्पर कट ऑन द टोस केले, बॉल उंच होता. शिखर धवन स्टाईलने हा फटका डीप मध्ये, खराब फिल्डिंग. अति घाई संकटात नाही असं म्हणतात. आणि यावेळेला 2 धावा घेऊन गेले दोन्ही फलंदाज. पहिल्या धावा कमी आहेत, इन्व्हेस्टमेंट धावांची कमी आहेत. त्याच्यामध्ये जर का तुम्ही अशा चुका कराल तर तुम्हाला त्या ठिकाणी विजयाला मुकावं लागेल, पराभवाला सामोरं जावं लागेल. 2 धावा आल्या. अंतिम 10 बॉल विजयासाठी फक्त आणि फक्त 8 धावांचं समीकरण. 10 चेंडूमध्ये 8. समोर ऋषिकेश हा खतर 40+ मास्टर बॉलिंग मार्कमध्ये अनिकेत फडकेला आपण पाहताय. फॉरेन कडून हे षटक असेल अनिकेतचं. शॉर्ट ऑफ लेन, सेन्सेबल क्रिकेट, क्या बात आहे. पहिली सिंगल घेतली, सेकंड होईल का पूर्ण. निघाले दोन्ही खेळाडू. ऋषिकेश धावत आलाय त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला. यस, तिसऱ्या पंचांकडे त्या ठिकाणी इशारा पाहिला. मोराचा पिसारा जसा फुलतो तसा हा इशारा होता आमच्या कैलास भोईर यांचा. चेक केलं जाईल त्या ठिकाणी, टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. खरं तर ही टेक्नॉलॉजी आहे. त्यांचा एक आगा वेगळा इशारा. खरं तर ते अपघातग्रस्त आहे, त्यांच्या हाताला थोडी दुखापत झाली तर मला परफेक्ट त्यांना तो अँगल डिक्लेअर करता येत नाहीये. नॉट आउट. 2 धावा कंप्लीट, क्या बात आहे. या बॉलमध्ये 2 धावा आल्या. आता फक्त आणि फक्त 6 धावांची गरज येणाऱ्या 9 चेंडूमध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या आपण, जास्त एकत्र यायचं नाही प्लीज. वय आता आपण कमी आपल्याकडे. फक्त आणि फक्त 6 धावांची गरज येणाऱ्या 9 चेंडूमध्ये. रिप्ले आपण पाहिला पुन्हा एकदा ऑन स्क्रीन. वेगाने धावत गेले ऋषिकेश. बॅट ग्राउंडिंग झाली आणि त्यावेळेला थोडा लेट कनेक्ट झाला बॉल स्टम्प्सला, त्यामुळे नॉट आउट पंचांनी घोषित केलं. 2 धावा आल्या. फक्त 6 धावांची गरज आहे येणाऱ्या 9 चेंडूमध्ये. 6 धावा हे समीकरण. अनिकेत फडके तयार. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. थोडासा डीप कव्हरला आतमध्ये घेतलाय, जवळ घेतला, क्लोज घेतला धावा वाचवण्यासाठी. हे सुरुवातीपासून करायला होतं. लेझी क्रिकेट, क्या बात आहे. सिंगल डबल मध्ये परावर्तित केलं. तिसरी देखील झाली अशी कदाचित. बघा असं म्हणतात जर तुम्ही प्रयत्न सोडले तर तुम्हाला डेफिनेटली पराभवाला सामोरं जावं लागेल. रोशन आता विचार करतात डोंगराचा पाडा क्रिकेट संघ, चुका होतात कुठे. हार जीत प्रत्येक संघाच्या वाट्याला असते, परंतु हारताना देखील आपला दमखम दाखवावा लागतो. मैदान तुम्हाला गाजवावं लागतं. आणि इथे आता आपण पहिला फक्त 4 रनची गरज आहे 8 चेंडूमध्ये. ऋषिकेश यावेळेला धमाका. दोन्ही स्टाईलने जो शांतपणे खेळत होता ऋषिकेश त्याने मात्र आक्रमण केलं आणि दोन्ही स्टाईलने सामना फिनिश करत एक वेगळा कीर्तिमान प्रस्थापित केला. वामनजे 40+ टीमने पराभूत केलं रेग्युलर डोंगराच्या पाड्या टीमला. क्या बात आहे. बडा सदमा. ओके मुन्ना. वामनजे 40+ आणि डोंगराचा पाडा. आणि काय बघा रेग्युलर टीमला पराभूत करत एक वेगळा कीर्तिमान प्रस्थापित केला वामनजे 40+ टीमने. तर चला नेक्स्ट मॅच हरिराम संघ निर्णय आपला फिल्डिंग करण्याचा लगेच आपण क्षेत्र सजवून घ्या. तर सामन्याचा सामनावीर रोशन मोहसिन शेख. तर मोहसिन यावा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. मोहसिनला मी विनंती करतो की आपण यावं ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. शिवसेना तर सतीश पाटील शिवसेना उपतालुका प्रमुख यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती.